आघाडीवर आहे। त्यानंतर सांगलीमध्ये ठाकरेंच्या उमेदवारानं खातं उघडलंय चिकुर्डे या ठिकाणी। तर रोहामध्ये कोलाड आंबेवाडी गटातनं राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत, तर करमाळा वीट गटातनं भाजपच्या अश्विनी चिवटे यांचा विजय झालाय। तर रोहा कोलाड आंबेवाडी गटामधून राष्ट्रवादीच्या निधी जाधव या विजयी झालेल्या आहेत। करमाळा वीट गटामधून भाजपच्या अश्विनी चिवटे या विजयी झाल्या आहेत। निकाल समोर येत आहेत। रोहातनं कोलाड या ठिकाणचा निकाल आपण पाहिला आणि त्यानंतर पंचायत समितीमध्ये भाजपनं आतापर्यंत 33 जागा जिंकत आघाडी घेतली आहे, तर शिवसेना शिंदे गटानं 20 आणि राष्ट्रवादीनं 20 जागा। तर काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर, शरद पवारांची राष्ट्रवादी 8 आणि ठाकरेंची शिवसेना 5 जागांवर आघाडीवर आहे। तर पंचायत समिती आणि झेडपी मध्ये पुन्हा एकदा भाजपचाच डंका पाहायला मिळतो। नंबर 1 चा पक्ष ठरलेला आहे। यामध्ये भाजप छत्रपती संभाजीनगर पाचोड गटामधून खासदार भुमरेंचे पंचायत समितीचा निकाल आपण पाहूयात। भाजप 35, शिवसेना 22 आणि राष्ट्रवादी 20 जागांवर। तर इथे महाविकास आघाडीमध्ये संभाजीनगर पाचोड गटामधून शिवराज भुमरे हे आघाडीवर आहेत। पाचोड गटामधून खासदार भुमरे यांचे ते पुतणे आहेत आणि ते पाचोडमधून आघाडीवर आहे। पाचोड गटातनं शिवराज भुमरे हे आघाडीवर, छत्रपती संभाजीनगरातनं पाचोड गटातनं खासदार भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे आघाडीवर असल्याची बातमी येते। कोण आघाडीवर कोण पिछाडीवर आणि अनेक जागांचे निकाल देखील हाती आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 15 जागांचा आघाडीवर, तर शिवसेना शिंदे गट 17 जागांवर, दादांची राष्ट्रवादी 4 जागांवर, पवारांची राष्ट्रवादी 1, काँग्रेस 2 जागांवर, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला 6 जागा आतापर्यंत मिळाल्या आहेत। झेडपीचा निकाल आपण या ठिकाणी पाहतोय। संभाजीनगर पाचोड गटातून शिवराज भुमरे आघाडीवर आहेत, तर खासदार भुमरेंचे ते पुतणे आहेत आणि पाचोड गटामधून त्यांनी आघाडी घेतली आहे। पाचोड गटातनं शिवराज भुमरे आघाडीवरती असल्याची बातमी येते आणि काही वेळातच त्याचा निकाल देखील आपल्या समोर येईल। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड जिल्हा परिषद गटातनं खासदार भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे हे आघाडीवरती आहेत। स्क्रीनवरती आपण आकडेवारी बघतोय ती जिल्हा परिषद 12 पैकी 12 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि त्यासोबत पंचायत समितीच्या 125 पैकी 99 जागांचे कल हाती आले।